तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ पुन्हा एकदा इयत्ता 4थीच्या विद्यार्थी मित्रांसाठी असणार आहे. 26 तारखेला तुमची स्कॉलरशिपची परीक्षा असणार आहे आणि त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी काही प्रश्नपत्रिका आदर्श स्पष्टीकरणासहित या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आणणार आहे, जे तुम्हाला सरावासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. म्हणजे जेणेकरून कोणत्या प्रकारचे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे याचं एक अतिशय महत्त्वाचं असं मार्गदर्शन माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर असे बरेचसे व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाठीमागेसुद्धा पाहू शकता. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय करणार आहोत तर घेणार आहोत. इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असे एकूण 75 प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. याचा पहिला प्रश्न आहे, फाइंड द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. सिंग किंग, मॅन मेन, पॉट मॅट, पिन पॅन. याचा अर्थ करेक्ट पेअर कोणती आहे तर सिंग किंग. क्वेश्चन नंबर 2, चूज द वर्ड दॅट डझंट साऊंड ॲज ग ॲट द एंड. म्हणजे शेवटी ग असा आवाज किंवा प्रोनाऊन्स न होणारा शब्द कोणता तर बिग आहे, बॅग आहे, टॅग आहे. तर याचा कॉक क असा होतो. पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 3, इफ स्कूल ब्लॅकबोर्ड ॲट किचन किटल. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 4, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल. सिंग्युलर माऊस माईस करेक्ट आहे. लिप्स हे रॉंग आहे. फ्लावर्स ही पण करेक्ट आहे. मॅन मेन करेक्ट आहे. म्हणजे रॉंग पेअर कोणती आहे तर लिव्ज होते, LEAVES अशा प्रकारे. क्वेश्चन नंबर 5, फाइंड द वर्ड विच हॅज कंटेन अपोजिट वर्ड ऑफ न्यू. म्हणजे या 4 पर्यायामध्ये कोणत्या तर न्यू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी दडलेला आहे. म्हणजे न्यूचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर ओल्ड कोणता या ठिकाणी बघा गोल्डनमध्ये OLD ओल्ड. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 6, चूज द करेक्ट प्रोनाऊन. ही अँड हिज टीम ओन द मॅच. तर ही अँड हिज हे 2 प्रोनाऊन्स या ठिकाणी आहेत. म्हणजे कोणते सांगतात तर B आणि D. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 7, इनकरेक्ट पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. म्हणजे संक्षिप्त रूपाची जी चुकीची जोडी आहे ती कोणती येणार आहे. शॅल नॉटचं काय येणार आहे तर शांट येणार आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. बरोबर, बाकी तिन्ही पेअर अगदी अचूक आहेत. क्वेश्चन नंबर 8, हू इज इट. कोणते ओळखा. आय हॅव 2 हँड्स. आय शो 2 टाईम. हू ॲम आय. म्हणजे मी 2 वेळा दाखवतो. म्हणजे 12 ताशी आणि 24 तास. तर मग मी कोण आहे क्लॉक. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 9, कंप्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट आर्टिकल. स्वरांसारखा आवाज किंवा उच्चार तर आपण काय करतो ॲन एलिफंट इज स्ट्रॉंग ॲनिमल. क्वेश्चन नंबर 10, कंप्लीट द मोटो. म्हणजे स्लोगन म्हणतो आपण त्याला. बरोबर, तर स्लोगन अर्थात यासाठी आपल्याला तो अर्थ पहिल्यांदा पूर्ण त्या स्लोगनचा या ठिकाणी अर्थ करावायचा आहे. त्याच्यानंतरच आपल्याला तो योग्य तो पर्याय. बरोबर. ॲन आता बघा अ वॉटर म्हणतो, अ ट्री म्हणतो, अ लाईफ म्हणतो, पण ॲन एज्युकेशन फॉर लाईफ. क्वेश्चन नंबर 11, फाइंड द करेक्ट कार्डिनल नंबर्स स्पेलिंग ऑफ 40. म्हणजे 40चा इंग्रजी संख्या कोणती आहे तर 40. FORTY 40. FOURTY नाही. बरोबर, तर 4th हा ऑर्डिनल नंबर्स आहे. क्वेश्चन नंबर 12, फाइंड द ऑड मॅन आउट. ईस्ट, वेस्ट, साऊथ या ठिकाणी मे इज अ नेम ऑफ अ मंथ. क्वेश्चन नंबर 13, हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड हू हॅज ओन द मॅच. मॅच जिंकल्यानंतर आपण काय म्हणू त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स. क्वेश्चन नंबर 14, वेन यू गेट अ न्यू टॉय हाऊ यू विल फील. जेव्हा तुम्हाला नवीन खेळ मिळालं तुम्हाला काय होतो तर आनंद होतो, हॅपी. क्वेश्चन नंबर 15, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. डू यू लाईक कॉफी. So it is an interrogative sentence. So it ends with a question mark. Question number 16,
म्हणजे प्रश्नार्थी वाक्यांच्या शेवटी काय असणार आहे, प्रश्नचिन्ह. व्हॉट इज द टाईम आफ्टर हाफ ॲन आवर. प्रश्न काळजीपूर्वक आहे का, की अर्ध्या तासाने घड्याळात किती वाजले असतील. बरोबर, आत्ता किती वाजलेत, म्हणजे 12:15, म्हणजे 12:15 वाजलेत. बरोबर आहे काय, 12 म्हणतो. बरोबर, म्हणजे अर्ध्या तासाने हा मिनिट काटा कुठे येणार आहे, तर 9पर्यंत येणार आहे. बरोबर, म्हणजे बरोबर किती, 1ला 15 मिनिटं कमी असणार आहेत. बरोबर, तर आपण काय म्हणू मग याला, 1:15. क्वेश्चन नंबर 17. सिलेक्ट द लेटर फ्रॉम द गिवन पझल. तर या ठिकाणी एक लेटर चूज करून आपल्याला या ठिकाणी हे पझल, क्रॉसवर्ड पझल पूर्ण करायचे. या ठिकाणी आपण बी जर टाकलं तर रॅबिट आणि बुक असं एक अर्थपूर्ण 2 शब्द या ठिकाणी तयार होतात. क्वेश्चन नंबर 18. फाइंड द शेप ऑफ क्यूब. क्यूबचा शेप सांगणारा फिगर कोणते आहे, तर ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 19. फाइंड द हिडन लेटर इन द पिक्चर. तर हे कशाचं आहे, व्ही आकार आहे. बरोबर, क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 21. विच लेटर कम आफ्टर पी अँड बिफोर पी. म्हणजे पीच्या आधी व नंतर येणारी अक्षरे कोणती. तर पीच्या ABCD तुम्ही मुळाक्षर काढून हा प्रश्न सॉल्व करायचा आहे, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल बघा, या ठिकाणी इथेच आहे. काय म्हटलं तरी पीच्या आधी, बरोबर, पीच्या आधी व नंतर, आधी व नंतर येणारी. आता आधी कोणतं येते, तर ओ येते. नंतर काय येते, क्यू येते. तर ओ आणि क्यू कोणतं, तर हे. क्वेश्चन नंबर 20. कॅन आय यूज युअर मोबाईल. तर ही काय हो, मी तुमचा मोबाईल वापरू शकतो का, परमिशन आहे. क्वेश्चन नंबर 22. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट प्रिपोजिशन. योग्य प्रिपोजिशन या ठिकाणी साहिल गोईंग टू स्कूल असं म्हणतो आपण. बरोबर. क्वेश्चन नंबर 23 to 24. सो नाव रीड दिस पॅसेज केअरफुली अँड आन्सर द 2 क्वेश्चन्स. बरोबर. वेअर डिड कॉबलर लिव्ह. वेअर डिड कॉबलर लिव्ह. तर बघा, वन देअर लिव्ड अ पुअर कॉबलर इन अ टाउन. ऑप्शन नंबर 2. क्वालिटीज ऑफ कॉबलर आर. कोणते आहे तो, तर तो पुअर तर आहे, त्याच्यानंतर ही लिव्हिंग, ही वॉज पुअर, हॅपी अँड चेअरफुल, म्हणजे अबव ऑल. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 25 अँड लास्ट ऑफ द सेक्शन 1. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. इट वॉज टू बिग फॉर द पोस्ट बॉक्स. वॉज आहे ॲज अ मेन वर्ब म्हणून आहे, म्हणजे मुख्य क्रियापद म्हणून जर वॉज वेअरचा वापर असेल तर त्या ठिकाणी त्या वाक्याचा काळ असतो कोणता, तर पास्ट टेन्स, म्हणजे भूतकाळ असतो. बरोबर. तर अशा प्रकारे इंग्रजी विभागाचे आपण 25 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. आता वळूया बुद्धिमत्तेच्या 50 प्रश्नांकडे. पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. खाली दिलेल्या संख्येतील अंकांची अदलाबदल केली असता किती समसंख्या तयार होतील. तर तुम्ही इथे अदलाबदल की 26ची काय होईल, तर 62 होईल. बरोबर. 95 या अंकाची होणार आहे का, तर होणार नाही. 36ची देखील होणार नाही. 25च्या अंकांची अदलाबदल केली तर 52 ही संख्या होईल त्या ठिकाणी, या ठिकाणी होणार नाही. 49 अंकाची केली तर 94, म्हणजे ही समसंख्या होईल, ही संख्या होणार नाही. या 4 किंवा 2 एकक स्थानी असेल तर समसंख्या होईल. बरोबर. आणि यांची पण अदलाबदल केली तरी समसंख्या होईल, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असे किती, 5 सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27. चैत्र महिन्याला फाल्गुन म्हटले, फाल्गुन महिन्याला वैशाख म्हटले, वैशाखला माघ म्हटले व माघला ज्येष्ठ म्हटले तर होळी हा सण कोणत्या महिन्यात येईल. तर अतिशय क्लिष्ट आणि अवघड प्रश्न आहे. तर पहिल्यांदा मराठी महिन्यांची नावे आणि इंग्रजी महिन्यांची नावं आपल्याला पाठ पाहिजे. कोणते विशिष्ट सण कोणत्या महिन्यामध्ये येतात, कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतात आणि कोणते मराठी महिने कोणत्या इंग्रजी महिन्यामध्ये येतात ते आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की होळी हा सण जो आहे तो मराठीच्या या फाल्गुन महिन्यामध्ये येतो. कोणत्या, तर फाल्गुन महिन्यामध्ये. आणि हा फाल्गुन महिना असतो फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान. बरोबर. तर आपण फाल्गुन आपण कशाला म्हटलेलं आहे, तर फाल्गुन महिन्याला आपण वैशाख म्हटलेलं आहे. म्हणजेच आता होळी कधी येणार आहे, तर वैशाखमध्ये. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28. सुजाता व सोनाली यांच्या वयाची बेरीज 20 वर्ष आहे, तर 5 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल. तर 5 वर्षांनी दोघींचं वय किती होणार आहे, 5 त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे किती नाही, 5 आणि 5 किती, 10. बरोबर. हे 20 आणि हे 10 किती वर्ष, 30 वर्ष, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29, 30 आणि 31. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्याय आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी ओळखायचा आहे. तर बघा आता 35, 34, 32, 29, 25,
आणि पुढची संख्या आपल्याला काय करायची, शोधावायची. बरोबर. 35मधून 1 काढला 34, बरोबर, -1. 34मधून 2 काढले 32, बरोबर. पुन्हा 32मधून 3 काढले 29, आहे की नाही. 29मधून 4 काढले 25. तर अशा क्रमाने 25मधून जर 5 काढले तर आपल्याला पर्याय किती उरणार आहे, 20. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. म्हणजे काय, -1 म्हणजे -1, -2, -3, -4, -5. म्हणजे प्रत्येक संख्येतून -1, -2, -3, -4 अशा प्रकारे. प्रश्न क्रमांक 30. तर प्रश्नचिन्हाच्या आपल्याला जागी कोणती आहेत, तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा चौकोन, वर्तुळ आणि मध्ये एक व्यास काढलेला आहे. एका व्यासाचे 2 व्यास झाले, 2 व्यासाची किती, 3 व्यास झाले, आणि अर्थात 3 व्यासाची किती व्हायला पाहिजे, तर 4 व्यास. तर पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 31. गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि त्याच्यानंतर काय होतो, तर देश. प्रश्न क्रमांक 32. बाजूच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती, बाजूच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती. तर त्रिकोणाची संख्या करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला या मोठ्या भागामध्ये अशा प्रकारे अक्षरे या ठिकाणी द्यावायची आहेत. ए, बी, सी, टी आणि ई. तर एक अक्षरी त्रिकोण पाहूया आपण. एक अक्षरी किती आहेत, 1, 2, 3, 4, 5. एक अक्षरी किती असणार आहेत, 5. 2 अक्षरी शोधूया. 2 अक्षरी पहिल्यांदा कोणते, ए आणि बी, बरोबर, ए बी. त्याच्यानंतर डी आणि ई, डी आणि ई, बरोबर. आणखी 2 अक्षरी मिळणार आहेत का आपल्याला, नाही. तर ही झाली किती, 2. 3 अक्षरी मिळतात का पहा, ए बी सी, अर्थात ए बी सी हा 1 झाला, बरोबर. त्याच्यानंतर आता 4 अक्षरी मिळतील का आपल्याला, 4 अक्षरी मिळणार. तर 5 अक्षरी हा एक मोठा त्रिकोण आपल्याला मिळेल, म्हणजे 5 अक्षरी 1. एकूण त्रिकोण किती झाले बघा, 5, 6, 7, 8 आणि 9. 9 सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे. प्रश्न क्रमांक 33. दिलेल्या मालिकेतून चुकीचे पद ओळखा. बघा अतिशय सोपा प्रश्न. प्रत्येक प्रश्नाच्या एकक शेवटी एकक आणि दशक स्थानी 12 आहेत. 12, 12, 12, 12, 12. म्हणजे चुकीचं पद कोणतं, तर 611. 611 सांगणारा कोणता पर्याय, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34. एका मुलींच्या रांगेत मीनाचा वरून 13वा व खालून 17वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. तर बरोबर, हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचे, एकूण व्यक्ती काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र लिहावं लागणार आहे. तर या ठिकाणी मी सूत्र असं लिहितो तुम्हाला, एकूण व्यक्ती बरोबर वरून क्रमांक वजा वरून क्रमांक आणि खालून क्रमांकाची काय करायची, बेरीज करायची आणि या बेरजेतून 1 वजा करायचा, बरोबर. तर वरून क्रमांक किती होता, मीनाचा 13वा, बरोबर, अधिक खालून क्रमांक किती होता, खालून क्रमांक होता 17वा, वजा 1. 13 आणि 17 किती झाले, 30. 30मधून 1 गेला किती, तर 29. 29 सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 35 व 36साठी दिलेल्या आरशातील प्रतिमा या ठिकाणी आपल्याला शोधायचे. तर अतिशय सोपा. आरशातील प्रतिमा काय होते, तर खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली. तर पहिल्याचं काय येणार आहे आपल्याला, पर्याय क्रमांक 2. 36चं काय येणार आहे, तर पर्याय क्रमांक 2. या प्रश्नांना अधिकचा वेळ आपल्याला या ठिकाणी घालायची गरज नाही. तर याचा सराव असणं अर्थात आपल्याला आवश्यक आहे. तर प्रश्न क्रमांक 37 काय सांगतो, तर इंग्रजी अक्षरमालेचा अचूक संबंध शोधा आपल्याला या ठिकाणी. तर थोडासा क्लिष्ट आहे प्रश्न. मी बऱ्याच अँगलने याचा विचार केला तर एक अशी ट्रिक कोणती लागत नाही. जर तुम्हाला लागली तर तुम्ही निश्चितच काय करा, लावून टाका. बघा ALTDORचा काय संबंध लावतो मी, ए अधिक 3. जर एमध्ये जर आपण 3 टाकले तर आपल्याला डी येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर एलमध्ये जर आपण पुन्हा 3 अक्षरं टाकली तर पुढचा क्रमांक येणार आहे कोणता, तर ओ. आणि त्याच्यानंतर
टीमध्ये मात्र आपल्याला काय करायचे आहेत, 2 अक्षरं मायनस म्हणजे मागे जायचे. 2 अक्षरे जेव्हा आपण मागे गेलो तर इथे येणार आहेत आर. पण हीच ट्रिक पुढच्या याच्यामध्ये लागत नाही, तरी पण आपण उत्तर काढण्याच्या ठिकाणी प्रयत्न करूया. आता बघा, तर एचमध्ये जर आपण 3 टाकले तर पुढचा अक्षर येणार आहे के. त्याच्यानंतर एनमध्ये जर आपण पुन्हा 3 टाकले तर त्याच्या पुढचा अक्षर येणार आहे क्यू. पण आता या ठिकाणी आपण काय केलं होतं, तर या ठिकाणी आपण मागे 2 अक्षर गेलो होतो, पण याच्यामध्ये आपल्याला पुढं जावं लागणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, तर ओमध्ये जर +2 केले तर पुन्हा आपल्याला काय येणार आहे, क्यूच येणार आहे. म्हणून एक अंदाजित आपण याचं उत्तर काय केलं तर KQQ म्हणजेच पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 38, सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती. चौकोनांची संख्या मोजत बसण्यापेक्षा सूत्राच्या साहाय्याने काय करायचं, आपल्याला काढायचं. तर यांना अंक द्या, 1 2 3 4 आणि 1 2, बरोबर. यांची बेरीज करा, 4 आणि 3 7 आणि 3 10. उभ्यांची आणि आडव्यांची किती, 3. दोघांचा गुणाकार करा, 30. म्हणजे चौकोन किती, तर एकूण 30. प्रश्न क्रमांक, गटाशी जुळणारे पद, बरोबर. बहिणाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, जनाबाई ह्या कोण आहेत, तो तर संत आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 40 काय सांगतो, तर अतिशय मी जे काही स्पष्टीकरण सांगणार आहे ते स्पष्टीकरण लक्षात घ्या. हा जो स्टार आहे तो 3 स्थान पुढे जात आहे क्लॉकवाईज, म्हणजे घटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. बघा, इथून तो इथे गेला 3, बरोबर. 3 नंतर पुन्हा 1 2 3 या ठिकाणी आला. म्हणजे आता इथून पुढं कुठे जाणार आहे तो, 1 2 3, म्हणजे इथून 1 2 3 या ठिकाणी, म्हणजे 3 स्थान पुढं क्लॉकवाईज जातो आहे. त्याच्यानंतर हे जे चिन्ह आहे ते 1 स्थान मागे अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेनं. त्याच्यानंतर हे गुणाकाराचे जे चिन्ह आहे, ते गुणाकाराचे जे चिन्ह आहे ते सुद्धा एक स्थान मागे घड्याळाच्या उलट्या दिशेने. आणि हे जे अधिकचं चिन्ह आहे ते देखील 1 स्थान मागे घड्याळाच्या उलट्या दिशेने. जर आपण असा जर विचार केला तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला अचूक ठरणार आहे. आता प्रश्न क्रमांक 63 बघा, 63 41 63 80 99. तर आपल्याला काय करायचे, तर वर्गसंख्या 8चा वर्ग किती, तर 64 - 1 बरोबर 63, बरोबर. 9चा वर्ग किती, 81 81 - 1 बरोबर किती, 80. त्याच्यानंतर 10चा वर्ग किती, 100 - 1 बरोबर 99. मग या पद्धतीनं जर आपण केलं तर 11चा वर्ग किती, 121 आणि 121 - 1 गेलं तर 120. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 येणार आहे. हा 11चा वर्ग झाला, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 42, तर प्रश्न क्रमांक 42 आपल्याला काय सांगतो, तर प्रश्न क्रमांक 42 आपल्याला एक अक्षरांची मालिका दिलेली आहे. तर यातला जर आपण काय केलं तर +2 - 1 म्हणजे बीमध्ये जर आपण 2 प्लस केले तर डी येणार आहे. डीमधून 1 मायनस केलं तर सी, म्हणजे +2 - 1. ह्या सूत्रानुसार जर आपण पुढची क्रिया केली तर आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी, बरोबर. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर बघा, चौकोन आणि मध्ये 2 त्रिकोण. चौकोनामध्ये चौरसामध्ये पुन्हा 2 चौरस, बरोबर. तर इथे त्रिकोण, इथे चौकोन, इथे 4 बाजू. आता इथे पंचकोन म्हणजे 1 2 3 4 5 बाजू, तर बरोबर. तर तसा क्रमाने या ठिकाणी षटकोन यायला पाहिजे, म्हणजे 6 बाजू असणारी आकृती यायला पाहिजे होती. पण या ठिकाणी 6 बाजू असणारी आकृती आलेली नाही, म्हणून आपण पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 हे पर्याय घेऊ शकतो. प्रश्न क्रमांक 44, कुंडीत रोप लावल्यानंतर राधाने काय करायला पाहिजे, तर रोपाला रोज पाणी घालून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तर आता बघा, एका सांकेतिक भाषेत जलद बरोबर 725, रयत बरोबर 839, पसंत बरोबर 611, तर संजय बरोबर किती. तर या ठिकाणी फक्त एकच कॉमन अक्षर निघणार आहे.
आणि ते कॉमन अक्षर म्हणजे कोणतं, हे त नावाचं, बरोबर. इथे पण त इथे, आणि त साठी आपण अंक घेतलेला आहे कोणता, तर त साठी आपण 9 अंक घेतला, बरोबर. मग जी क्रमाने अक्षर येतील बघा, ज साठी 7, ल साठी 2 आणि द साठी 5. पुन्हा या ठिकाणी र साठी 8, य साठी 3, त्याच्यानंतर प साठी 6 आणि स साठी 1. अशा प्रकारे जर आपण अक्षर ठेवून जर या संजय अक्षराची जर किंमत काढली तर ती मिळणार आहे आपल्याला 173. प्रश्न क्रमांक हा प्रश्न थोडासा प्रिंट मिस्टेक या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, तर तो तुम्ही अशा प्रकारे वाचायचा आहे. तर हे जे प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी या 15 असे वाचावे. तर हे जे प्रश्नचिन्ह, या प्रश्नाच्या चिन्हाजागी आपल्याला योग्य ती संख्या लिहायची. तर म्हणजे 2 दिलेले आहेत, तर दोन्हीपैकी आपल्याला या ठिकाणी अंक लिहिणं अपेक्षित होतं, पण या ठिकाणी अंक लिहिलेले नाही. तरी पण या ठिकाणी आपण अंक जर लिहिला तर तो 6, आणि आपल्याला ही जी प्रश्नचिन्ह अर्थात या ठिकाणी असायला पाहिजे, पण दिलेलं नाही, म्हणून आपण प्रश्नचिन्ह काय केलं, इथे दिलं. तर इथे आपण 6 जर लिहिले तर या समोरासमोरच्या संख्येचा गुणाकार या ठिकाणी बघा, 15 × 90, 15 म्हणजे या, आणि 3 × 18, 9 × 54 आणि 6 × 6 36, समोरासमोरचा गुणाकार. म्हणजे या संख्येने या वया वर्तुळातल्या संख्येला गुणलं तर ही संख्या गुणाकार त्या ठिकाणी घ्यायली. हां, तर तंतोतंत जुळणारी आकृती, अतिशय या प्रश्नाला कमीत कमी वेळ पाहिजे. तर 47 जुळणारी आकृती कोणती, तर पर्याय क्रमांक 2. 48मध्ये पर्याय क्रमांक 4. आता हा दिनदर्शिकेचा प्रश्न मात्र काळजीपूर्वक समजून घ्या. तर बघा, 2012 सालचा शिक्षक दिन मंगळवारी होता, बरोबर. शिक्षक दिन म्हणजे कधी असतो आपल्याला माहिती आहे, तर तो असतो 5 सप्टेंबरला. तर त्यावर्षी नाताळ कोणत्या दिवशी, नाताळ कधी असतो, तर नाताळ असतो 25 डिसेंबरला. म्हणजे 5 सप्टेंबर ते 25 डिसेंबरपर्यंतचा आपल्याला कालखंड या ठिकाणी काढायचे. तर आपण सप्टेंबर महिना हा 30 दिवसाचा असतो, तर सप्टेंबर महिन्याचे किती दिवस येणार आहे, तर 25 दिवस येणार आहे. सप्टेंबर नंतर येतो ऑक्टोबर, तर ऑक्टोबरचे किती दिवस असणार आहेत, 31, बरोबर. त्याच्यानंतर तो नोव्हेंबरचे किती दिवस, तर 30 दिवस. आणि नंतर आपल्याला द्यायचे डिसेंबर, पण डिसेंबरचे किती, फक्त 25 डिसेंबरपर्यंत, म्हणजे याचे किती, 25 दिवस. तर 5 आणि 5 10 आणि 1 11, त्यानंतर 3 आणि 2 5, 6 7 8 9 10 11, म्हणजे आले एकूण 11 दिवस. आता याला काय करायचे, आठवड्यामध्ये रूपांतर करायचे, बरोबर. आठवड्यामध्ये रूपांतर केल्यानंतर जेवढी बाकी रूपांतर करण्यासाठी आपल्याला याला 7ने भागावं लागणार आहे, बरोबर. आणि उरली जेवढी बाकी आहे तेवढी बाकी पुढे आपल्याला जावं लागणार आहे. आणि हा जर भागाकार आपण जर केला तर या ठिकाणी 7 × 7 किती उरले, 41, 7 × 5 35. तर 35 41मधून 35 दिले तर उरले किती, 6 दिवस. म्हणजे आपली बाकी किती उरली, 6. तर मग मंगळवारच्या पुढं आपल्याला किती दिवस जायचे, 6 दिवस पुढं जायचे. तर मग मंगळवारच्या पुढे 6 दिवस आपण जाऊया. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. सोमवार सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 50. खालीपैकी कोणती विधाने योग्य आहेत. साधारण वर्षाची सुरुवात व शेवट एकाच वाराने होतो, हे अगदी बरोबर आहे. 1900 लीप वर्ष या ठिकाणी नाही, कारण शेवटी 00 असणाऱ्या वर्षांना जर लीप वर्ष आहे का नाही ते पडताळण्यासाठी आपण काय करतो, तर साधारणतः त्याला 400ने भाग घालतो. 1900ला 400ने भाग जाणार नाही. प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो, अर्थात हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. 31 दिवसांच्या महिन्यात 3 वार 5 वेळा येतात, म्हणजे 1 2 3 तारखेचे, हे देखील वाक्य बरोबर आहे. म्हणजे अ क ड हे विधानिकेशात योग्य आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 51. मृणालने प्रतिभाबरोबर प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग घेतला, या वाक्यात किती जोडाक्षर आले आहेत. तर बघा, मृमधलं हे ऋषीचं स्वर आहे, ते या ठिकाणी जोडाक्षर नाही. तर हे प्र, त्यानंतर हे प्र, त्याच्यानंतर हे श, हे स्प आणि हे त, म्हणजे किती येतो, 1 2 3 4. तर म्र नाही आपल्याला पकडता येणार. प्र 1 2 3 4 आणि हे त 5, म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता मृ का पकड नाही, तर म मध्ये रू असा स्वर आहे, हे जोडाक्षर नाही. प्रश्न क्रमांक 52.
खालील अक्षरमालेत प पूर्वी लगत श आले आहे असे किती वेळा झाले? प पूर्वी लगत, जर या अक्षरमालेचं काळजीपूर्वक वाचन केलं तर प पूर्वी लगत श फक्त एकदाच आलेला आहे, बरोबर, या ठिकाणी, म्हणजेच एक वेळा. पर्याय क्रमांक 3. प्रश्न गटात न बसणारे, बरोबर. 53, 54, 55 भ्रमणध्वनी, दूरध्वनी, आंतरजाल, संगणक हे सगळे कशावरती चालतात? तर आंतरजाला, म्हणजे गटात न बसणारा पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 54 बघा, या ठिकाणी गटात न बसणारी बघा 1, 2, 3. प्रश्न क्रमांक 54 मध्ये तुम्ही पाहू शकता की सारख्या चिन्हांचा गट या ठिकाणी आहे, या 3 आकृत्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 मध्ये पण पहा, हे स्टार दोन्ही प्लस आणि हे सर्कल. फक्त आकृती क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये त्रिकोण आहे आणि हा जो गट आहे तो भिन्न चिन्हाचा आहे, त्याच्यामुळं गटात न बसणारा पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55, 25, 49, 27, 81. तर 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, तर 27 हा 3चा घन आहे, त्याच्यामुळं गटात न बसणारा पर्याय म्हणजे 27. त्याच्यानंतर पाण्यातील प्रतिबिंब पहा, म्हणजे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाल. तर याचं जे प्रतिबिंब आहे ते पर्याय क्रमांक 1 प्रमाणे दिसेल. प्रश्न क्रमांक 57चं जे प्रतिबिंब आहे ते पर्याय क्रमांक 2 प्रमाणे दिसेल. प्रश्न क्रमांक 58, माधव पूर्वेला तोंड करून उभा होता, उजवीकडे एकदा काटकोनात वळून त्याने शीर्षासन केले, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? तर तुम्ही पाहू शकता, तर त्याचं जे तोंड आहे तो पूर्वेला म्हणजे इकडच्या दिशेला तोंड करून उभा होता आणि नंतर तो उजवीकडे काटकोनात वळला, म्हणजे काटकोनात म्हणजे या ठिकाणी तो इकडे वळला, म्हणजे आता त्याचं तोंड कुठे आहे? दक्षिणेकडे. आणि मग तिथे त्याने काय केलं? शीर्षासन म्हणजे खाली डोकं आणि वर पाय, बरोबर. तर मग दक्षिणेकडे तोंड करून उभे असताना जर त्याने शीर्षासन केलं तर त्याचा जो उजवा हात आहे तो उजवा हात असणार आहे पश्चिमेकडे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59, एका रांगेत 25 मुली उभ्या आहेत, बरोबर मध्यभागी कविता आहे, तिच्या उजवीकडे सविता उभी आहे, तर तिचा रांगेतील क्रमांक कोणता? अर्थात बघा, आता 25 मुली एखाद्या रांगेत असतील तर त्यातला जो मधला क्रमांक असेल तर तो मधला क्रमांक असेल 13वा, बरोबर. आणि 13व्या क्रमांकाला कोण आहे? तर 13व्या क्रमांकाला बरोबर कविता आहे या ठिकाणी, आणि कविताच्या उजवीकडे सविता उभी आहे म्हणजे इकडच्या बाजूला, तर तिचा क्रमांक किती असेल? 13व्या नंतर क्रमांक कोणता येणार आहे? 14वा, बरोबर. तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60, सोबतच्या वेन आकृतीमध्ये त्रिकोणात असणाऱ्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा, त्याचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता त्रिकोणामध्ये किती अक्षर आहेत? 3 अक्षर आहेत, न, व आणि प. याच्यापासून कोणता शब्द तयार होतो? तर पवन. पवन म्हणजे काय? वारा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61 ते 64 साठी पहिल्या पदाचा जो संबंध दुसऱ्या पदाशी आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, तर तो संबंध आपल्याला शोधून योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 61, जसं रामदास दासबोध तर महर्षी व्यास महाभारत, म्हणजे रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला, तर महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिला. प्रश्न क्रमांक 62, आता ही बघा, त्रिकोण सदृश आकृतीपासून हा त्रिकोण तयार झाला, तर पंचकोन सदृश आकृतीपासून हा पंचकोन तयार होईल. पुढे प्रश्न क्रमांक 63, 14, 441. तर आता हे 14 कसे आले बघा, 14 या अंकांची जर आपण अदलाबदल केली तर हा 41 अंक तयार होईल, बरोबर. त्याच्यानंतर हा पहिला जो आहे दशकस्थानचा अंक पुन्हा रिपीट घेतला तर 411 तयार झाले. मग ह्या क्लुप्तीप्रमाणे जर आपण 93 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जर ठेवला तर काय होईल? 93ची जी अंकाची अदलाबदल केली तर सुरुवातीला काय येणार आहे? 39 आणि पहिला अंक रिपीट केला तर 399, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64 काय सांगतो? 1645 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, तर 1666ला काय झालं? तर 1666ला महाराजांची आग्र्यातून काय झाली? सुटका झाली. प्रश्न क्रमांक 65 बघा, एका सांकेतिक भाषेत अंकासाठी चिन्हे दिली आहेत, ती पाहून पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. तर ही चिन्ह तुम्ही काळजीपूर्वक बघा.
आणि दिलेल्या सांकेतिक लिपीप्रमाणे 15चा वर्ग कसा लिहाल. तर 15चा वर्ग तुम्हाला माहिती आहे, 15चा वर्ग किती, तर 225. हे 225 बरोबर. तर 2साठी कोणती आपल्याला दिलेली आहे, हा एक चौकोन दिलेला आहे. पुन्हा 2साठी चौकोन आणि 5साठी काय दिले आपल्याला, तर 5साठी हे भागाकाराचे चिन्ह दिलेले आहे. म्हणजेच कोणता पर्याय सांगतो, तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 काय सांगतो, तर BCEGK प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद आपल्याला काय करायचे, पर्यायातून शोधायचे. तर काळजीपूर्वक जर लक्षात घेतली तर या मुळाक्षरांचे क्रमांक जर लक्षात घेतले तर मुळाक्षरांचे जे क्रमांक आहेत, क्रमाने येणाऱ्या ह्या मूळ संख्या आहेत बरोबर. तर बी ही 2 आहे, सीचं किती असणार आहे, 3 असणार आहे, ई नंतर 5, जी 7, के 11 आणि के नंतर आता क्रमाने येणारी मूळ संख्या कोणती, तर 13चा क्रमांक कोणता असणार आहे, हा यम असणार आहे. प्रश्न क्रमांक 67 एका सांकेतिक भाषेत 357 ही संख्या 21, 32, 61 अशी लिहितात, तर 642 संख्या कशी लिहाल. तर बघा आता या जी ट्रिक आहे त्या ट्रिकचं जर आपण काळजीपूर्वक जर प्रश्न अतिशय सोपा आहे पण थोडंसं किचकट आहे थोडंसं बरोबर. आता या ठिकाणी पहा 357 बरोबर काय लिहिले त्यांनी, तर 21, 32 आणि 61. आता बघा प्रत्येक संख्या त्यांनी 2 संख्याच्या रूपामध्ये मांडली. बघा हे 3, 2 अधिक 1 बरोबर, 5, 3 अधिक 2 आणि हे जे 7 आहेत 6 अधिक 1 बरोबर. म्हणजे संख्या थोडक्यात विस्तारित रूपामध्ये 2 रूपामध्ये मांडलेली आहे. मग जर आपण पर्याय क्रमांक या 642साठीचा पर्याय क्रमांक 41 घेतला तर काय होईल, तर बघा 642 बरोबर एक पर्यायामधल्या संख्या कोणत्या आहेत, 42, 31 आणि 11. आता बघा 6साठी काय केले त्यांनी, 4 आणि 2 6, 4साठी केलेत 3 आणि 1, 3 आणि 1 आणि 2साठी 1 + 1. म्हणजे आपला पर्याय जो निवडलेला आहे तो अगदी अचूक आहे. प्रश्न क्रमांक 68 काय सांगतो, ए बरोबर 5, बी बरोबर 6, सी बरोबर 7 असेल तर ए अधिक बी गुणिले सी बरोबर किती. तर एची किंमत किती दिली त्यांनी, तर एची किंमत दिलेली आहे 5 बरोबर. म्हणजे 5 अधिक बीची किंमत किती आहे 6 बरोबर गुणिले सीची किंमत किती आहे 7. तर ही पदावली आहे कंचे भागोभेवप्रमाणे सोडवायची बरोबर. पहिल्यांदा हा गुणाकार 6 42 आणि या गुणाकारामध्ये बेरीज 42 किती 47 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 69 काय सांगतो बघा, आपल्याला या ठिकाणची जी प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची. तर पहिल्यांदा काय करायचे, पहिल्या रांगेतल्या संख्येचा आपल्याला काय करायचे, पहिल्या रांगेतल्या संख्येचा आपल्याला वर्ग करायचे आणि दुसरं म्हणजे ह्या संख्येचा वर्ग 3चा वर्ग 9 आणि 4चा या संख्येचा घन करायचा. 4चा घन किती 64 आणि दोघांची बेरीज म्हणजे ह्या तिसऱ्या स्तंभातली संख्या आहे बरोबर. मग ह्या स्ट्रिकनं जर आपण 7चा वर्ग किती 49 आणि 1चा घन किती 1 म्हणजे 9 1 10 किती आले 50. 50 सांगणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 70 संगीताला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. भावाचे नाव सौरभ आहे तर सौरभला बहिणी किती. आता संगीताला 2 बहिणी आहेत आणि भाऊ कोण आहे, सौरभ आहे. मग सौरभला बहिणी किती आहेत, तर 2 बहिणी आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71 तर रोहन वल्लभच्या घरापर्यंत जाण्यासाठी किती वेळा उजवीकडे वळावे लागेल. तर आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर रोहनला वल्लभच्या घरापर्यंत जाण्यासाठी किती 7 वेळा उजवीकडे वळावं लागेल. प्रश्न क्रमांक 72 इंग्रजी अक्षरमालेतील ए पासून आय पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर असेल. तर पहिल्यांदा आपण ए पासून आय पर्यंतची अक्षरमालिका लिहूया. ए बी सी डी ई एफ जी एच आय. आता आपल्याला काय करायची, उलटी लिहायची. आय एच जी एफ ई डी सी बी ए
आता मधोमध एकूण अक्षरे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अक्षर आहेत म्हणजे मधलं अक्षर कितव्या क्रमांक असणार आहे? अर्थात 5व्या क्रमांकावर. बरोबर. मधलं अक्षर कोणतं? तर ई सांगणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 73 व 74 साठी काय सूचना? तर गटात न बसणारे म्हटले. काय? तर गटात न बसणारे AE, IM, EP, GO. तर यांच्या अनुक्रमांकाचा जर आपण विचार केला तर यांच्या ज्या अनुक्रमांकांची जी बेरीज आहे म्हणजे एचा क्रमांक आहे 1 आणि यूचा क्रमांक आहे 21 आणि या दोघांची बेरीज झाली 22. बरोबर. त्याच्यानंतर आयचा क्रमांक आहे 9 आणि एमचा क्रमांक आहे 13. 13 आणि 9 किती? परत 22. त्याच्यानंतर जीचा क्रमांक 7 आणि ओचा क्रमांक 15. यांच्या अनुक्रमांकांची बेरीज पण किती आली? 22. या उलट ईचा क्रमांक किती? 5 आणि पीचा क्रमांक किती? 16 आणि 16 आणि 5 किती? 21. म्हणजे गटात न बसणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74. 55, 37, 91, 66. तर बघा काळजीपूर्वक अतिशय सोपा प्रश्न आहे. 55, 91, 66 या संयुक्त संख्या आहेत तर 37 ही मूळ संख्या आहे. प्रश्न क्रमांक 75 आणि शेवटचा प्रश्न. तर आता ही लयबद्ध मालिका आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? 4-4चे गट करायचे. हा 4चा गट, त्याच्यानंतर हा एक 4चा गट आणि हा उरला 4चा गट. आता एक आपण जर याचं निरीक्षण जर केलं तर हे गुणिले आणि भागिले हे जे दोन चिन्ह आहेत ते प्रत्येक गटामध्ये शेवटी कॉन्स्टंट आहेत, कॉमन आहेत. एक आपण अंदाजाचा बांधू शकतो. आता इथे बघा पहिल्यामध्ये तर आहे, दुसऱ्यामध्ये बघा, दुसऱ्यामध्ये देखील इथे आपल्याला पाहायला मिळतील आणि तिसऱ्यामध्ये देखील आपल्याला. आणि मग ह्याच आधारावर जर आपण पर्याय बसवला तर तो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या प्रश्नपत्रिकेचं आदर्श सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. आणखी 34 स्कॉलरशिपसाठी काही उपयुक्त असे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळतील, तेव्हा चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.